15 दिवस पक्षाचे असणारे दोन प्रमुख नेते, एक अविनाश भोसेकर आणि दुसरे असणारे रमेश बारसकर, त्याच्यानंतर सोमनाथ साळुंखे, इम्तियाज नदाफ आणि अनेक असे असणारे कार्यकर्ते जे आहेत, त्या सर्वांना आणि पक्षाच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर यांना अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली की ओबीसींचा हा जो लढा आहे याला आपण हातामध्ये घ्या. जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती अत्यंत भयानक आहे. काही जण नामांतराची आठवण करून देत आहेत आणि दोन तट हे पडत चाललेले आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं. आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एनसीपी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही. दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये
मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं, मुख्यमंत्री पण लिहावं, पण त्याच्याचबरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू, म्हणजे पत्र आम्ही पाठवू। अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही। इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही। हे लोन आता फक्त म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे। कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे। तो या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची। त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि 26 तारखेला सकाळी, कारण का 26 जुलै ही महत्त्वाची तारीख आहे। या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती। तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे। या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे।
या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे, केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काहीही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट, ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो, तो घाईगर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण का त्यांचं कुणबींचं ओबीसीमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे. या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे. टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही. तेव्हा ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या. त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतोय, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत. आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये. शांतता ही राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती
निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असणारा ही ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे. आपण आता विचार. तुम्ही घोषणा केल्यानंतर इकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ते असं म्हणतायत की एकत्रित बसून ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून तातडीने निर्णय घेऊन दोन्ही समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं आणि आपण विरोधाने काम करावं असं त्यांची भूमिका आहे. पण तुम्ही राज्याचा दौरा करताय, पुन्हा इकडे उपोषण इकडे आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते. आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे. आजच्या ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसींचं असणारं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत. हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत. तेव्हा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहेत की आमच्या अपेक्षाच पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही. ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे. परंतु सभेला येतात आहेत, जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे असणारं त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही आहे. तुम्ही असं म्हणाले आता बोलताना की हे आरक्षण श्रीमंत मराठ्यांचं, हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं आताच काही वेळापूर्वी बोलताना म्हणाले. दे मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या जी आंदोलनं झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत. ते मी भरकटलेलं असं म्हणणार नाही. कुठेतरी असणाऱ्या जरांगे पाटील यांना असणारं एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे 31 खासदार निवडून आलेत त्यांच्याबरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे, रयतेचा मराठा आहे, त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे. समाजासाठी वेगळं ताट ठेवायचं म्हणला तुम्ही. ओबीसीच्या हातात सत्ता जर आहे, हो, मग जी वेगळी ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर ते टिकलेलं नाही म्हणून सातत्याने ते त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होतं की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नये याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आत्ता मांडणार नाही, का मांडला तर त्या तोडग्याचं खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही. आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणालो. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे. आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा
या दोन इश्यूजवरती की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, हा एक इश्यू, आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका काय? नाही, पण जरांगे पाटलाची सगळे सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते? त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो. ट्रायबलच्या संदर्भातलं जे आहे किंवा SCच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, फुल बेंचचे निर्णय आहेत, आणि म्हणून शास्त्राला म्हणालो की ह्या फुल बेंचच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधातले, SC STच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधातले. आईच्या बाजूने जे नातेवाईक आहेत त्यांना न करता पुरुषांच्या बाजूने आहेत असं नाही. माझ्या अंदाजानं हे जे आहे हे रॉंग इंटरप्रिटेशन केलं जाते की आपण असणारा पितृक सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतोय. जिथे इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत असं धरून चालतं. आता माझ्या अंदाजात फार मोठं पर्सेंटेज आहे. इट्स मोर दॅन 10-12% आहे. 10-12% आहे. वाढतंय ना ते जात असे. त्याच्यामध्ये सुद्धा आता या विषय नाही, कधीतरी बसलो तर म्हणून सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात आहेत, पण गव्हर्नमेंट आणि कोर्ट कसं ते तोडू देत नाही हे मी तुम्हाला नंतर मांडेन. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत बोलावलं जात आहे, सर्वपक्षीय नेते येत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की हे लोक एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये, ज्वलंत प्रश्नामध्ये विरोधी पक्ष नेते किंवा ज्यांना बोलवलं ते का लक्ष घालत नाही? त्यांना माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही. त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला. त्यावेळेस सुद्धा सत्ता पालट होती, आत्ता सुद्धा सत्ता पालट आहे. त्याच्यामुळे सत्ता पालटीच्या बॅकग्राऊंडवरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला, यावेळेस ओबीसींचा बळी जातोय का हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यात. म्हणून असणारा आम्ही ती शांतता राहावी म्हणून असणारा सगळं ढवळून काढतो. आत्ता इश्यू केलेली आहेत ते एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओरिजिनल जी यादी मंडल कमिशनच्या ह्याला जोडण्यात गेली होती किंवा एमेंडमेंट करून जोडण्यात आली होती, माझ्या माहितीप्रमाणे 1993 कुणबी समाजाला आरक्षण देण्यात आलं. इन द इयर 1993. तेव्हा कुणबी समाजाचं आरक्षण शाबूत आहे. ज्यांना आता असणारा इतर मार्गाने एंट्री द्या असं जे आहे त्याचं भांडण चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दिस इज माय रीडिंग ऑफ द सिच्युएशन. हे वाक्य असं आहे की आता ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर जे काही कुणबी प्रमाणपत्र दिले ते रद्द करावे असं तुमचं म्हणणं आहे का? हां, माझं म्हणणं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की ते तपासलं गेलेलं नाही आहे. ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केला आहे का? तर त्यांनी अर्ज केलेला नाही. तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे, अधिकाऱ्यांनी सर्च केलेला आहे. ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ता जे काढलेले ते रद्द करा. जे कुणबी आहेत
ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, त्या तुम्ही ज्या बैठकीला होतात सह्याद्रीवर, फायनली प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की आत्ताच्या नोंदणीच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जातील, ते रद्द होणार नाही. भुजबळांनी जरी मागणी केली होती त्याच्या अगोदर ते मुळात ते असं ते रद्द. प्रश्न असा आहे की मी जर मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार? मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना. मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसं इश्यू करताय? तर त्या सगळ्या बाय प्रोसेस झालेल्या असतील ना, की तेवढा अर्ज आलेलेच नाही आहेत. म्हणजे सर जरांगे पाटलांचं आत्ताचं आंदोलन हे या दोन्ही म्हणजे सगळे सोयऱ्याच्या लेवलला फसले असं किंवा ते मी असं म्हणणार नाही, कारण की शेवटी त्याच्यातला तुम्हाला मार्ग काढता येतो, नाही असं नाही. माझं एवढंच फक्त त्याच्यातलं असं म्हणणं असं आहे की पॉलिटिकल पार्टीजनी या सेन्सिटिव्ह इश्यूवरती आपली भूमिका मांडली पाहिजे. ती दंगल होईपर्यंत थांबता कामा नये. परिस्थिती फार स्फोटक आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. परिस्थिती स्फोटक आहे. जरांगे ऐकायला म्हणायला तयार आहे. त्यांच्या मागणीवर ते ठाम आहे. जीव गेला तरी भय. आणि ओबीसी संघटनांची गेल्या काळात जे काही आंदोलनं झाली तेही ठाम आहे. त्याच्यावरच ठाम आहे. जीव गेला तरी भय. मग यातला तोडगा कसं निघणार? माझं म्हणणं असं आहे की तोडगा काढणाऱ्या राजकीय पक्ष आहेत आणि असेंब्ली आहे. इलेक्शन राऊंड दी कॉर्नर असल्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजायचा प्रयत्न चाललेला आहे. मी जसं म्हणालो की NCP आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे सगळे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्याच्यामध्ये BJP सुद्धा येतो. तेव्हा हे भूमिका घ्यायचं टाळतायत. याचा अर्थ अजित पवारांची एनसीपी ही गरीब आहे. निकष सामाजिक मी NCP म्हणालो ना. अजित पवारांची एनसीपी आणि अजित पवारांची NCPचा खासदार कोणीच नाही ना. आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही गरीब आहे. तुम्ही म्हणाले हे त्यांनी आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहेत ते नॉर्मल ह्याच्यामधले आहेत, ती थोडी त्या नातेवाईकांमधली आहेत. ते गरीब शिवसेना. ही असं स्टॅम्प नाही मारत आहे सध्या. तरी मग तुमचा जो मुद्दा आहे गरीब आणि श्रीमंत, तर ते आर्थिक निकषावर जातील. सामाजिक आरक्षणाचा प्रश्न आहे ना. तुम्ही आता OBC मधला असणारं जे क्रीमी लेअर आणलं ते क्रीमी लेअर उत्पादनावरती आणलंय ना, वार्षिक उत्पन्नावरती. त्या एका दैनिकानं, इंग्रजी दैनिकानं एक बातमी काल लिहिली होती. क्रिमिलियरची अट 15 लाख करण्याचा केंद्र सरकार. आता ती 15 लाखाचा क्रिमिलियरचा तीच क्रीमी लेअरला 8 SC STलाही लागू होते. मग त्याच्यामधले हे स्कॉलरशिपच्या आज असणारं तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे. ही अगोदरपासून आहे, ही आत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे 72ला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसपासून असणारं काही SCच्या विद्यार्थ्यांना काही STच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती, स्कॉलरशिप मिळतच नव्हती. त्याचं कारण असं आहे की ते म्हणते आमचं इन्कम हाय आहे. त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट. ते गरीब नाही आहे. ते मला वाटतं आता त्या 13 जागेपैकी 10 जागा हरल्या, त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं पद्धत शोधतात. ते मग योग्य असेल का? योग्य नाही आहे. कमी असायला हवी का वाढवायला हवी? काही लोक म्हणतात कमी करा. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा 15 लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे. त्याला आरक्षण बचाव यात्रामध्ये कोण कोण सामील होतं? छगन भुजबळ आणि कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं, मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं, इतर सगळ्या OBC संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. हाके असतील हाकेनी यावं, वाघमारे असतील वाघमारे. आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत. आता हे तुम्ही नवीन घोषणा दिली फुले शाहू आणि आंबेडकर, तर हे तुमचं नवीन राजकीय समीकरण आहे का? या अंतर्गत तुम्ही पुढचे इलेक्शन कसं करणार?
या ह्याच्यामध्ये तुम्ही हे हातात घेतलं तर हा हात जळतो, हे घेतलं तर हे हात जळतो. त्याच्यामुळे याच्यावरती राजकारण नाही. तरी पण आता राजकीय भूमिका तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता पण लागेल काही 8-15 लागेल. पॉलिटिकल पार्टी आहे. हा पण विचार- हे आम्ही असणारे इलेक्शन लढणार, कार्यकर्ते आहेत, फॉर्म भरतील, लढतील. किती कुठे कुणासोबत कसं काय? आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असणारं आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तोच अवलंबलेला आहे. पण आघाड्यांची पण चर्चा होते. ते आघाड्यांची चर्चा होत नाही. माझ्या अंदाजानं अजित पवार NCP जे आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे. थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा. ते वी आर बिंग यूज्ड ॲज अ स्केपगोट. अर्थात आघाड्यांशिवाय पर्यायच नाही. मी तर म्हणालो ना, अजित पवारांनी बाहेर पडावं, त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो. हे अजित पवारांनी युतीतून बाहेर पडल्यानंतर चलो, थँक्यू. हे चहा घ्या सगळ्यात.